लय उशीर झाला आहे. रस्ता बघा कसा आहे. विशालमुळे वाई बघा लय वरती आलो गेला मी आता. दम लागतो काहीच. ट्रेकिंग करणं फार अवघड आहे. अख्ख्या रस्त्यावर कोणी नाही गाईज. आता आम्ही आलोय थोडीशी वर अजून ट्रेकिंग करायची आम्हाला. थोडी खूप वर जायचं मला काही दिसणार नाही. केदार म्हणून चाळीस नाही नाही काय करत नाही होते गाईज. काय वाटतं विक्ट्री विक्ट्री कोणी नाही आहे. काहीच एकदम भारी लोक इकडे इकडे तिसरी बिसरी लोक तो जण आलेलीच मदत ना करून माझ्या फोटेच्या काही दाखवतो मंदिर CCTV आहेत म्हणजे ते मंदिर आहे. त्याच्या मागं मागं हे चालले तो समोर. हा रोड आहे काहीच तुम्हाला माहिती आहे का. हा इथं रोड होता. इथून आमची गाडी वर येऊ शकत होती पण आम्ही इकडून चढत आलो माहिती ह्या रस्त्यानं. एकदम भुतिया मार्ग आहे बोलतो. पाणी बिणी आता काही झोपायची पण व्यवस्था आम्ही तसं करणार आहे. आम्ही डायरेक्ट झोपी जाणार आहे. सकाळी उठून जाऊ. मंदिराच्या नावावर चोरी करताना कॅमेरे आहेत केदार मामी. चला गाईस पाया पडू दे. विशाल कॅमेरा बघा ना 2 मिनटं. मला पाया पडू दे ना. माझी पण थोडी शूट घ्या. केदार आपल्यासाठी बघा ना काहीतरी. गाईच काहीतरी आवाज झाला तिथं गाईच. एनीबडी देअर गाईच. कुत्ता काहीच नाही गाईच. प्लास्टिक पिशवी. हरीश काही आमच्या विषयांवर काही ब्लॉगिंग करता येत नाही. काही संत तुकारामांची मूर्ती आहे. त्यानंतर इथं महादेव आहेत. ज्ञानेश्वर महाराज. इथे एक महादेवाची मूर्ती पण असली घेतली काय आलो आई. आम्ही कानिफनाथच्या म्हणतो लोकेशनचं कॉलेज खूप वरती आलो काय माझ्या विचारायचं. खूप म्हणजे खूप वरती आलो. सगळ्यात बाहेर डायरेक्ट ऐक ना 2 ते 3 हजार अल्टिट्यूड होय. 2 ते 3 हजार 2 ते 3 हजार का माहिती का. जे प्रायव्हेट जेट गेलं ना मग ते 2 ते 3च्या मध्ये उडतं. पाहिलं ना ते वगैरे प्लेन दाखवलं ना. ते प्रायव्हेट होतं. आवाज कळू लागलं. ते प्रोपेलर वालं होतं. हे नव्हतं जेट इंजिन नव्हतं. ओके तर ते 2 ते 3 अल्टिट्यूड मध्ये उडतं. अंदर चालू आहे आम्ही आता. तुला किती वाटतंय. ए अरे नाही रे तू अल्टिट्यूड ते इथून नाही होतं. तुला माहिती कुठून मोजतात. आणि मेन मंदिर मंदिराचा एंट्रन्स आहे. एंट्रन्सवरती मंदिराचा एंट्रन्स. मंदिर चालू आहे. सगळं मंदिर लॉक घ्यायचं. यांचं काय ते चालले प्रसाद खायचं काय दर्शन वगैरे करा. बघून आलोय. आराम करायला झोपणार. केदार भामी इथं आम्ही सगळे बसणार आहे. डायरेक्ट आता रात्रीचा मुक्काम करणार आहे. सकाळी उठून डायरेक्ट रूम. काय वाटतं काय कशी वाटली ट्रेकिंग तुम्हाला. खूप थकलो काय आम्ही आता. जेवण म्हणून आम्ही नारळ खातो माहिती आहे का.
वाजू नको गाईस मंदिर देऊन बसलेलो आहे. आता आम्ही रात्रभर थांबणार आहे. 3 दिवस सगळे उठून डायरेक्ट इथल्या असं बसलाय. नारळ आम्ही फोडलाय. नारळ आम्ही खातोय. आता आम्ही सगळे झोपणार आहे. काही सकाळचे 4 वाजले. काही पुजारी इथं पूजा करायला इथं आमकी नेमक्या जवळून उठलोय. त्याची पूजा करतात तिथे दोघे टाकत भाऊ इकडे बसलेत. काय म्हणता काही हा मोबाईल लागेल. आता वाजवता ते वाजून वाजवता काहीच घे ना. मंदिरात नाही पूजा कर. पूजा वगैरे करतो. इथं झोपलेलो होतो तिकडे हनुमानाच्या मंदिरामध्ये. इथं मी शंकाचा आवाज ऐकून उठलोय. हे बघा आता काय करतो. इथं पण नाही हत्ती बघितलाच नाही आपण काहीच. कसा आहे तर रिच्युअल्स भाऊ. सकाळी सकाळी डायरेक्ट ढोल ताशाचा आवाज करून उठवता सगळे. अरे बापले थंडी वाजते. गाई जितकी थंडी वाजते मला माहिती का. डायरेक्ट माझे हात कापतात. असली खात थंडी वाजते. इतकी खात थंडी हो. केदार मामेची फोटोग्राफी डायरेक्ट मिनी फोटोग्राफी हो. केदार मामेचं फोटोग्राफर डायरेक्ट बघतो मंदिरात काय चाललंय. पुढच्या काहीतरी करत असतील पण त्याची आपल्या शूटिंग काढताय ना. जेवढं काढतोय मी तेवढं आपण काढू आहे का नाही. फोटोग्राफी आहे का नाही. माझा एक फोटो काढतोय काही गाईचा मी आता खूप सारे नाते समोर बघा. विषयामुळे मोहनला बसतोय. इथं बघा किती नाते. 1 2 3 4 5 6 7 8 9 नाते. चांगली वाईट काय कसं वाटतंय तुला केदार जेवण नेमकं. आम्हाला तर नेमकं आता आम्हाला तर नेमकं मस्त रूम सापडले. लोकेशन आम्ही तर झोप येऊ शकतो. आम्ही झोपणाऱ्याच्या आता सकाळी उठतो. जेवण बिवण करून कॉलेज गेलं खड्ड्यात. कॉलेजला आम्ही जात नसतो सकाळी. इथंच आम्ही आता इथंच थांबणार 1-2 दिवस. मी ते 1-2 दिवस भाऊ इथून कुठे येत नाही. थांबू शकतो भाऊ आपण. हा आपण आता प्लॅन चाललाय आमचा भाऊ काय होतं. सकाळी गाडी गेली खड्ड्यात. गाडी सीट मध्ये लावली ना. हा सगळ्या शॉपिंग द्यायचं करायचं तुम्हाला. ओके तर पूजा राहतात त्यांचं पाणी भरायचं सामान बिमान सगळे. आंघोळ करायला ती व्यवस्था बी माहिती का. सगळे आम्ही आंघोळ करायला हाय. आंघोळ करायची व्यवस्था किती आहे बाहेर बी करू चला गाईज. आम्ही आता सकाळी सकाळी उठलोय. इथं ऑक्सिजन राईस बघा. आम्हाला एक आसमान उठवले हो त्याच्या झोपलो होतो आम्ही. त्याच्या अंगावरचं गादी बिदी सगळी घेतली ती. आता डायरेक्ट म्हणे उठा म्हणे हो सकाळ झाली म्हणे. इज्जत काढली आमची काय सांग हो. काही तुम्ही घेऊ बघा तुम्ही जाऊ दे का. केदार मामे डायरेक्ट गायबच झाला माहिती गाईस तुम्हाला. कुठे गायची आम्ही दोघं त्याच्या शिवाय खात तिथं. केदार आता आपण भाई भारी येऊ. आम्ही लई म्हणजे काहीच्या काही धंदे केले. चला माझा केदार मामा बघा विशाल मोदी त्याला रूम वरती काय म्हणता मला. आता केदार वगैरे हरपलेला आहे. त्याच्या गाडीच्या वेळी आमच्याकडे केदार मामी येत नाही. त्याला फोन करा भाऊ. त्याचा फोन लागत नाहीये. आता आम्ही थोडा वेळ वाट बघू आणि थोड्या वेळ आम्ही परत प्रस्थान करू. पर्यायला आम्हाला मोठं ट्रेकिंग आठवड ट्रेकिंग दाखवतो किती अवघड. रात्री आम्ही किती 2 ते 3 वाजता 2 वाजता ट्रेकिंग करतो. ट्रेकिंग तुम्हाला केदार मामी कुठे काही तेव्हा काहीच मिळाला नाही. आम्ही दोघंच थांबतोय. चालू लोक आपल्या हलते चला.
केदार आम्ही पुढे बघतो आम्ही याचा काहीच आणि निघतो आता आम्ही. हे बघा असं मंदिर रात्रीचं चालतो आम्ही तिकडच्या साईडनं आलतो. हो इकडं सनराईज होतोय सकाळी सकाळी. बघा आपली चप्पल काहीच जिथं सोडली तिथं चिमण्या घेऊन आलेले आहेत. आता आम्ही इथनं बघायला वर्ड्स करता. केदारला फोन करा. काहीच आम्ही केदारला फोन करतो बघतो कुठून. केदार बाबे आमच्या आधी खाली जाऊन बसला माहिती का? तुझा भरोसा आला केले कुठे माहिती तुला? केले खाली जाऊन बसले. आता आमची काही आता काय सांगतो तुझून भारी व्ह्यू दिसतो बस सकाळीचा गाव. लय भारी व्ह्यू दिसतो माहिती का? पुढे गेले काय केदार बाबा आमच्या आधी पण गेला खाली पुढे गेले. आता आम्ही रस्ते नालतो काय माहिती की नाश्ता सर्व तुम्हाला पुढे दाखवतो. इथं काहीच नाही भाऊ माहिती का? या सगळं तुम्हाला दिसतंय सगळं तुम्हाला म्हणजे गाईज आम्ही इतक्या अंधार आलो नाही वरती काय सांगू. चक्कर डायरेक्ट आम्हाला भूत दिसत होते. आम्ही रात्रभर मंदिरातच होतो काही माहिती तुम्हाला. डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चाललो खाली. हिंमत आहे होती आम्ही मंदिरात दुसऱ्याच्या तासून झोपलो. आजोबा सकाळी सकाळी घेतात. लाजा वाटत नाही म्हणजे ते उठा रे म्हणे मंदिरात झोपाय करतात. उठा म्हणे उठतो म्हणलं आजोबा तुम्ही त्यांना करू म्हणलं काय सांगू परिस्थिती नव्हती म्हणलं. ते आजोबा बी काय आलं काय नाही जाऊ द्या पोरशी आमचे. आम्ही डबल एकदा इथे झोपाय करताय का नाही. गाड्या आपल्या घोंगडे तिकडे घेऊन यावं ते स्वतः चौकात झोप आजोबाच्या म्हणजे कसं आजोबाच्या बाजूला गाडी जाऊ आपली. लय भारी पण आम्हाला शूट नाही करता आलं कारण की ती परिस्थितीच नव्हती. ती म्हातारा आम्हाला शिवाय देते आम्ही काही शूट करू. मामा ब्लॉग करतोय. पळ काढला माहिती का? केदार बाबा पळ काढला आम्हाला अजून कुठं दिसला नाही भाऊ. आम्हाला म्हणतोय मला म्हणतो ये म्हणतो कुठतरी खाली आहे म्हणतो मी. अजून काही दिसलं नाही मला काहीच. रस्ता एक नंबर म्हणजे असं वाटतं की भाऊ चांगलं आहे. बघा ना व्ह्यू बघा किती वरतावर आहे आपण. आणि चाललो काही आम्ही दोघं मस्त बघा खोल किती बघा. तिकडे बघा सर बघा सन बघा झाड सन बघा कसला तिकडे भागला कोणते. ओके ट्रेकिंग करतो काहीच. हे दिवसा ट्रेकिंग करतो आम्ही. रात्री ट्रेकिंग केली माहिती की रात्री म्हणजे काहीच तुम्हाला असलं भारी म्हणजे तुम्हाला काय सांगू कसं वाटत होतं आम्हाला. कसलं वारे कसलं झाडाची पानं. त्या रात्री म्हणजे ती रात्र म्हणजे ती असली रात्र होती ती काळी रात्र होती आमच्या विषयात. फक्त आम्ही देवाच्या मंदिरात चाललोय म्हणून जेवण राहिलो. आमचा एक मित्र खाली जाऊन बसले माहिती का? त्या आजोबा आले तिथे कुठे ठेवू केदार मामी अजून आम्हाला भेटलं माहिती का? आमच्या सोबत झोपलेला होता पण ते म्हाताऱ्याचं आम्हाला उठवलं आलं की उठा भाऊ मग बांगरून नाही. त्यावेळेस केदार मामी जो गायब झालाय तो अजून आम्हाला भेटला नाही. आम्ही खाली जातो आता थोडं निरीक्षण करा. लय बेकार जागा संध्याकाळी आपण असं जागा आता कळते. हो बाय इथून जर खाली गेलं तर 1 ते 2 मिनिटात पोहोचलो घरात. आमचा मित्र आहे हो का? आमचा मित्र खाली काहीच झगडत होतोय. त्याला लाज बी वाटत नाही माहिती का आम्हाला आवाज द्यायला. ए पटापट या पटापट तो गेलाय पळून तिथून. विचार मग तू काय वाटतं मला असं हे चुकी झालं का आपल्यासोबत? हा काय वाटतं डायरेक्ट आम्हाला जीव सोडून दिला आमचा डायरेक्ट देवाचा भरोसा. तो काहीच केदार आम्ही तिथं काळा शर्ट घालून मग काहीच काहीतरी चेतन बी आहे तिथं. आता तिथं मस्त पैकी मी आता हे करतो आपलं काय शेक थोडा तर रस्ता आहे ओके इथून रस्ता असला घाणे काही. हे बघा किती बारीक रस्ता बघ दाखव विशालमुळे मी मग आता मला उतरवून दाखव. यस हे बघा गाईज हे मोबाईल नाही पकडू शकत गाईज. नाही येतो ना मी खाली. याला नाही माहिती एडिटिंग मध्ये किती क्लिप काढावं लागतात माहिती का? याला माहितीच नाही किती क्लिप काढावं लागतात काहीच. पकड भाऊ चप पकड तू शूट कर मला मी खाली जातो. चप बोल नको सर कॅमेऱ्याच्या मला आता खाली चाललो बघा ओ काही इथं लय खतरनाक आहे भाऊ. इथलं बघता विचार तुम्हाला आम्ही आधी सगळ्यात पहिले टॉपचा व्ह्यू देतो. तू मोबाईल सरळ पकड भाऊ. केद्या इथून उतरा का बघ ना. कुठून उतर भाऊ आता दिवस आहे ना. तू बोट ठेव तुझ्या कॉन्फिडन्स येते ना. त्या बोट न ठेव कॉन्फिडन्स येते ना. हे बघा गाईज एकदम सस्ता क्वालिटीचा माहिती काय तुम्हाला. यात तुम्हाला काय सांगू तू ये खाली जरा खाली तू चल आता लय भारी टाईप आहे चल. अहो गाईज चाललो आता तू शूट करते ना फक्त झाली की मोबाईल घेता फक्त. हे बघा गाईज हरी उतरत आहे खाली. ये बंद करून ये
चालू करू ये ना स्टॉप करून लय ओके बोल उतरता भी येईल माहिती का गाईस हे बघा इकडे बघा इकडे बघा कसली ट्रेकिंग आहे गाईस हे वगैरे 90+ डिग्री 90+ डिग्री का मग कॉलेज आम्हाला सकाळी माहिती 9 वाजता आम्ही आता इथं आलेलो मी आता कॅमेरामॅनच्या हातातला मोबाईल घेऊ दे मी काहीच नाही हे बघ असले चढे आरामशीर निवांते खाली पाय ठेव विशालमुळे मिनिट आम्ही रात्री मध्ये काही ही रात्रीला स्किप केली ती जागा आम्ही डायरेक्ट स्किप केली आम्ही पलीकडे रस्ते गेलो रात्रीच्या 2 वाजता कोणता तरी तिकडून येणार काय तुम्हाला अजून दाखवतो की झाडाची रात्री आम्हाला तर वाटायचं भाऊ झाडातून काही येतच नाही आम्हाला बिबट्या येतो वाटायचं भाऊ कुठून आवाज आला? आणि रात्रीच्या 2 वाजता कोण असतं काही तुम्हाला थोडंसं शूट केलेलं दाखवतो मी स्टार्टिंगलाच टाकून ते ब्लॉगचं आणि आता सकाळ असल्यामुळे माहिती का आपल्याला दम बी लागला माहिती का खाली ओ गाईस इथं चढलो होतो आम्ही इथून याच्यावर चढून पलीकडे आपला मंदिर लागते रात्री आम्हाला इथं चढता येत नव्हतं माहिती का भारी वाटतं एकदम हे बघा आमच्या समोर सनराईज व्हायला लागले आणि आम्ही सनराईज होतो मस्तपैकी गड काय गड नाही हो डोंगर खाली उतरतो आता काही म्हणा काही एन्जॉय केला बरं चालतं हे बघा इथून असा रस्ता आहे इथं जायचं आता आम्हाला हा बघा विशाल बोल काय असंच पकडून ठेव काय करतो काही आता आम्हाला ब्लॉगिंग करताय कॅमेरा डायरेक्शन रे झालं डायरेक्शन रे इकडे मी इथे तो कंटेंट आमचा ब्लॉगर का म्हणजे कॅमेरा मध्ये का माणूस खराब आहे ना की तो आम्हाला दाखवत नाही हो तुम्हाला कळतं स्वतःच कंटेंट दाखवतो स्वतःच कंटेंट आहे मध्ये त्याच स्वतःचं कंटेंट न्यू कंटेंट तयार करतो दगड दाखवतो डायरेक्शन हे बघा ओम लिहायलाय संध्याकाळी कोणाला भीती वाटणे म्हणून आम्हाला पण भीती आमची कमी झाली काही हे ओम पाहूनच भीती कमी झाली काय आमची आमच्याकडे कॅमेरा ठेवला आम्हाला शूट करायला हे पाहिजे त्याला का गिम्बल पाहिजे ते आम्हाला गिम्बलची सोय करा आम्ही इथनं बी आलो गाईज तुम्ही विचार करा रात्रीच्या 2 वाजता तुम्हाला अंधारात कसा दिसला रस्ता विचार करा जास्त मेन काळा कुट्टा अंधार आहे तुम्हाला काय वाटत अजून तर काही नाही हो तुम्हाला दाखवतो मी झाडं रुपये डायरेक्ट चला आमच्याकडे 2 ऑप्शन होतं दुसरं ऑप्शन म्हणजे आमची गाडी पार जाऊ शकत होती कुठे माहिती का कार्यनाथांच्या मंदिरात सरळ तरी पण आम्ही ही ट्रेकिंग करून वर गेलो पण मजा नाही ना ट्रेकिंग मध्ये आणि मजात असली गेली हो ती बस बघायचं कॅमेरा तुम्ही नीट आहे कसं घसरण थोडी काहीच अडचण नाही गेलो ते गेलो 250 रुपये चालवतात खालची हे बघा जे पाण्यामुळे झालेले सगळे दगडाची घासू असे टोक वर दाखवा कंट्रोलवर स्पीड आमच्या कॅमेरामॅनने काय शूट केलं काही मला तर काहीच माहित नाही इकडे अरे काय क्लास आहे तेव्हा व्हिडिओ मला शूट केलं की नाही मला माहितीच नाही माहिती सरळ सांगतो तुम्हाला काय नाही फोकस ऑन यू आहे फोकस ऑन यू फोकस ऑन यू डायरेक्ट माणसं गेला सकाळी गाईच ट्रेकिंग करायला आज थोडं बरं वाटते हो दिवसा माणसं दिसले ना काही नाही तुम्हाला जर का खरा एक्सपिरियन्स घ्यायचा नाही काही गोष्टी रात्रीच्या 2 वाजता तुम्ही रात्रीच्या 2 वाजता तुम्हाला असला एक्सपिरियन्स भेटून असतात तुम्ही प्रतिकडे येणार बी नाही तुमच्या रिस्क वर रात्रीच्या 2 वाजता आम्ही चालतो आम्हाला काही टेन्शन नव्हतं तुमच्या रिस्क वर यायचं कधी येणारच नाही म्हणजे कसं तुम्ही पार मंदिर वर पोहोचेपर्यंत आम्ही तुमची गॅरंटी घेऊ शकत नाही एखादा हार्ट अटॅक येऊ शकतो तुम्हाला एखादा छोटासा तरी हाजीर हो गाईज आता रस्ता इकडे नाही तुम्ही इकडून डायरेक्ट खाली जासाल डायरेक्ट खाली जासाल हो गाईज आता इथून असा सध्या आपण थोडे खाली गेलो थोडे खाली गाइस वेट मैंने कुछ तो नोटिस किया गाइस इधर आओ गाइस ये जो जा रहे गाइस ये देखो पानी भरते भरते जा रहे हैं गाइस बादल में ये चिड़ियों के लिए पानी भर के जा रहे हैं गाइस ये हमने पूरे ट्रैक पे नोटिस किया गाइस ये जगह जगह बने और ये बने चिड़ियों के लिए गाइस आपको मैं आगे भी दिखा सकता हूँ गाइस वाह चांगलंच मोठं काम करा गाइस यहाँ पर भी सामने भी ये देखो पानी की बोतलें भरी जा रही है सुबह सुबह मतलब गाइस चिड़ियों के लिए पानी की व्यवस्था की जा रही है देखो गाइस बघा आमची हिंदी थोडा अवघड आहे थोडंसं असं पार करतो तिकडे बघा तिकडे बाहेर आहे थोडंसं येऊन जायचं तुम्हाला तिथं काहीच निवांत आहे आमचा कॅमेरामॅन कसं केलं तुम्हाला
तुम्ही त्याच्या महिन्यात फळ द्या like सध्या बिना पेमेंट आहे सध्या. बिना पेमेंट नाही माहिती फुकट्या कॅमेरा म्हणतात फुकट्या कॅमेरा काय ते बघा प्लॉटिंग बिटिंग कशी पडली बघा. आता आम्ही जर जवळ आलोय गाईज. आता केदार भावे आम्हाला सोडून गेलता तर आम्ही पण एक प्लॅन बनवला की तुम्हाला काय प्लॅन बनवतो. आता केदार भामीची गाडी चाबी आमच्याकडे त्याला सांगणार आम्ही आणलीच नाही ते चाबी याच्याकडेच आम्ही त्याला चाबी देणार नाही तुम्हाला माहिती आता घेणार त्याची मजा मजा घ्या. नेमकीच आमची जस्ट आम्ही आता व्लॉगिंग बंद केली ना थोडा वेळ आमच्या डोक्यात थोडासा प्लॅन आला कारण की आम्ही त्याचे मित्र आहे आणि मित्राचा धर्म तुम्हाला माहिती काय असतो त्याच्यामुळे ट्रिप. हो गाईच आता इथून आपल्याला इकडे जायचंय इकडून इकडे रस्ता आहे पण पॉसिबल नाही. ज्या लवकर स्वर्गात जायचं त्यांनी इकडे रस्ता घ्यायचा हो सरळ खाली आणि ज्याला लवकर इज्जतीत जायचं खाली तरी इकडे रस्ता घ्यायचा. तुम्ही कोणता घ्यासा हा घ्यासा स्वर्गाचा हा आपला माणूस किती घ्यासा. मी तर माणूस किंवा घेतो हो इतक्या लवकर स्वर्गात जाऊन काय बघायचं नाही आपलं आहे का नाही. आपलं काय अजून सगळंच बाकी आहे का नाही. विशालमुळे तुमचं पण सगळंच बाकी असेल आहे का. हो सगळंच बाकी हो यायचं बी सगळंच बाकी आहे. आता हे बघा इथून असं पायऱ्या आहेत उतरायसाठी कष्ट चालू आणि काय ऐक ना नॅचरल ऍक्टिंग करायची ब्लॉक काढतो हा मग कॅमेरा माझा द्यायचा मी तुमचं शूट करेन. लॉक करते म्हणजे केदार खेळेन रे जर हा 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 ओके 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 कळ आपण ट्रिप द्यायला ओके ओके ओके. तर म्हणून आता आम्हाला काय माहित नाही आम्हाला तू आणली म्हणतो तू बोल. आता काहीच इथून खाली गेल्यानंतर डायरेक्ट घनदाट असं जंगल हेवी अशा काट्याच्या झाडायचं त्या जंगलातून माहिती काहीतरी काही आम्हाला इतकी भीती वाटत होती माहिती इतकी भीती वाटत होती मी पार आम्हाला वरती आवडत नव्हतं तरी बी आम्ही आलो नाही. रात झोपायची सोय आहे फक्त आम्ही लोकांच्या पांघरुणात जाऊन झोपलो म्हणून आम्हाला उठून लावलं. तुम्ही स्वतःच घेऊन या आणि मस्तपैकी झोपा गाईज. राईट मारता राईट राईट मारायचा राईट मारता राईट म्हणजे शेवर आहे ना माहिती का येतं विशालमुळे विशालमुळे आम्हाला 100% साथ भेटली माहिती का. तर आम्ही 31% आता सगळ्या रॉ फुटेज विशालमुळे माहिती का याला एडिट करण्यासाठी इतकडे येणार बा कारण व्लॉगच होतं ना रे. हे गाईज वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. 36 सबस्क्रायबर आपले फक्त त्यात बी 30-35 जण बघतात. आएगा अपना टाइम आएगा. आपला टाइम काय आहे का चार्ज आलेले तू काय असते पण आहे इथं भीती वाटासारखं वातावरण आहे रात्री. माझं उतरायची इच्छा आहे ना. आणि इथं खाली जायसाठी 3 ते 4 रस्ते असतात माहिती का. इथंच बघा इथनं एक रस्ता आहे मदत एक रस्ता आहे. choose your way and go. Your own risk. Yes. There are several ways to go downside. आम्ही तर मागायपासून राईट मारून तिकडे येतो. हा we choose only काय म्हणतो we choose only right. There are several ways to go down. You can choose on your own risk. How many percentage you want the risk? Yes guys. तुम्ही जर का माउंटेन ड्यू पेनर असाल बाळापणापासून You can go only left. मग तुम्ही डायरेक्ट वरून कुठे टाका तुम्हाला. We have only bypass to go down. माउंटेन ड्यू डायरेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट करा डायरेक्ट वरून कुठे माहिती आहे तुम्ही सगळं काही करू शकता काही. हो भाई असले झाडं बी येतात असल्या झाडांजवळ असली भीती वाटते हो. बरं झालं लिंबाचं झाड नव्हते. गाईज इथं हे झाड म्हणजे सिम्बॉल आहे गाईज. आपण 50% कव्हर केलेलं आहे आणखीन 50% राहिलंय गाईज. आता काही असलं घनदाट जंगल आहे ना भाऊ इथे मी काय तुम्हाला काय सांगू गाईज आम्ही आता इकडे आता बघा इथून असं घनदाट जंगल. हा हे सर्वात बेकार घनदाट जंगल आहे गाईज. खालून येईपर्यंत इथपर्यंतचा पार्ट सगळ्यात भीतीदायक आहे. इथपासून पुढे सगळं मोकळा मोकळा असते वरती जंगल बघा. गाईज हे झाड तुम्हाला माहिती असेल कोणतं आहे गाईज. हे झाड वाळवंटामध्ये खूप कामाला येतं गाईज. हा कॅक्टस आहे गाईज. आणि ह्याचं फळ जे असतं गाईज एवढं भारी असतं ना गाईज. हे नक्की खाताला आपण हे फळ येतच गाईज. याला फुलं आले तर गाईज पण आता सुद्धा काय खायच्या मूडवर नाही आम्ही. रात्री काय काय खाल्लं आम्ही आम्हाला बाकीचं बी शूट करते. आता इथं इथपासून खालपर्यंत रस्ता असायची डायरेक्ट तुम्हाला आम्ही खाली गेल्यावर दाखवतो. बाय गाईज. आता आम्ही खाली पोहोचलेलोय. विशाल चला
विशाल मोहित काय आरामात शिकवतो माहिती काय तुम्हाला. शेवटी केंद्र आम्ही पुढे गाडीवर बी जाऊन बसलाय. त्याला माहित नाही तुझ्यावर काय स्कॅम होणार तर तो गाडीवर जाऊन बसलाय. आता बघू आता काय करू आपण. तिथं आम्हाला रूमवर बी जायचं 5 मिनिटं केदारची मजा घेणार आम्ही. तिथं आम्ही रूमवर निघणार. घ्यायचे बघा लाज वाटते का लाज आपल्याला. हा म्हातारा आलं तर गायब. हा हा तेव्हा बघायचं आम्हाला 6 वाजता उठत होतं. जर आम्ही 6 वाजता उठलो असतो तर आम्ही शिव्या खाल्ल्या नाही. शिव्या नाही खाल्ल्यात. हा हे बघा हाच तो मुलगा जो आम्हाला खोटं बोललो. आमचं ज्यावेळेस आम्ही अडचणी अडकलो त्यावेळेस खाली आता पोट बघायचं. काहीच्या काही अरे बघा काहीच्या काही करतात काहीच माहिती काही. आता गाडी लावली होती आम्ही. गाडी चावी कुठे आहे केदार. अरे गाडी चावी तुझ्याकडे केदार. हा गाडी घेऊन जाऊ मी घरी जातो. आणि तुला आणत तू येणार का सांग. तू आण नंतर गाडी कधी हा संध्याकाळी. काय मला ते आता काहीतरी करतो. वेळेपट झालं का. चल बघा वरी झोपलो होतो ना मी. मोबाईल आणि चाबी उशाला ठेवली होती मी. तू आणली नाही होय, तू उशीर ठेवली तू डोक्याला. पुढे गेला बोलले. अरे पण तुझ्या लक्षात पाहिजे ना, तुझ्या कशाची गोष्ट आहे ती. हा मग ठीक आहे मी भेटायला हो मी पाहिली चाबी नाहीये. मग तू पुढे गेला मला काय तू चाबी घेऊन गेला पुढे. मग काहीच आमची चाबीच नाही. आता काय गाडी लोटत नाही वा. चांगलं बरोबर कॅमेरामॅन चावी दे ना, हे दे ना, गाड्या दे ना. गाडी देऊ का काही. घड्याळ मी आणलं काही माझ्याकडे होतं मी आणलंय. ती चालू अशी का हो चला आता काही आम्ही युट्यूबवर व्हिडिओ व्हिडिओ चल. हाऊ टू स्टार्ट बुलेट. जाऊ दे मी आलो खाली हॉटेलमध्ये. चला काही अरे आज तो चिकनची नाही जाऊन या. आता काही निघतो. आता मी गाडी चालतो. तुम्हाला गेलो तुम्हाला बोलतो. चला पटकन मला गाडी काही त्याला वाटतंय की आम्ही आता रिक्षात जाणार आहे. बघू आता आम्ही कशाला जातो. रात्री एक तर इतक्या वर चढवलं काही आम्हाला. आता सकाळी सकाळी होतो रिक्षात जावं. लाज वाटत आणि मात्र आल्या सकाळी काय झालं तू. अरे अरे काही आमच्या आधी माहिती आहे गडी अरे खाली पाहिजे त्याची पोहोचला माहिती का मात्र आल्या तू गाडी आरामात घे बघतो काय काही कर. तुम्हाला गाडी घेऊन पाहिजे ना. गाडी आरामात घे. अरे केलं तू गाडीचा ब्रेक लाव रे. व्हिडिओ करे के दे. अरे बाप केदार बाबा एकदम हेवी ड्रायव्हिंग करतो रे काही. लहान लहान जिवंत पोहोचतो.